रुहीच्या स्कूलमध्ये होता आज इंडिपेंडन्स डे, म्हणून त्यासाठी मी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय केलेल्या. त्यासाठी घेतलेलं आयडीचं बॅटर, गाजर आणि पालक त्याची छान प्युरी करून घेतली, म्हणजे त्या तिरंग्याचे 3 कलर झाले. तव्याला छान तूप लावून घेतलं आणि याआधी मी अशी फुलांची रेसिपी दाखवली आहे, पण वेगळे कलर होते. त्याच प्रकारे आज तिरंगामध्ये करायचं म्हणून ग्रीन, त्यानंतर ऑरेंज, मग ग्रीन अशा प्रकारचे फूल बनवून घेतले. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही अल्टरनेट करू शकता, पण अशा पद्धतीने छान ते तिरंगासारखं दिसतं म्हणून मी असे फुलं बनवून घेतले. त्यानंतर म्हटलं झेंड्याचा कपन बनवून घ्यावं, म्हणून झेंड्याच्या शेपमध्ये ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीनमध्ये झेंडा बनवून घेतला. एकाच बॅटरमध्ये तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स तुमच्या पद्धतीने ट्राय करू शकता. त्यानंतर मी अशी सिंपल 3 डॉटवाली डिझाईन केली, ज्यामध्ये झेंड्याचे कलर छान दिसून येतात 3. आपण डोसा करतो त्या पद्धतीनेही तुम्ही 3 कलरमध्ये छोटे छोटे चिला किंवा डोस्याच्या शेपमध्ये करू शकता, तेही खूप छान दिसतं. त्यानंतर सिंपल सोबर आपली आहे इडली, ती 3 कलरमध्ये छान करू शकता. असे दोन्ही पद्धतीने करू शकता, ग्रीन बाहेरून किंवा ऑरेंज बाहेरून, दोन्ही पद्धतीने छान दिसते. तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ती करू शकता, किंवा जर तुमच्याकडे पोळी इडलीचं पात्र असेल तर अशा छोट्या छोट्या कलरफुल इडलीज पण बनवू शकता, ह्या पण खूप छान दिसतात. या अशा एकाच बॅटर पासून तुम्ही 4 ते 5 पद्धतीचे डिझाईन बनवू शकता, किंवा पुरी बनवू शकता, त्याच पद्धतीने सँडविचही बनवू शकता. वाव, या झेंड्याचा टिफिन. हो, आज काय झेंड्याबद्दल